सगळ्या पंचायतीमध्ये आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. सर्व नगरसेवक आपण म्हणजे आपल्या पक्षाच्या वतीनं त्या संदर्भामध्ये भूमिका आमच्या वाडा नगर परिषदेसाठी आता हेमांगी पाटील यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भरलेला आहे. त्याचबरोबर 10 उमेदवारांनी पण फॉर्म भरलेले आहेत. बाकीचे काही जे उमेदवार राहिले आहेत ते आता संध्याकाळपर्यंत क्लिअर करून उद्यापर्यंत भरले जातील. आणि मला वाटतं चांगलं वातावरण असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. आमचा उमेदवार नक्की जिंकेल, याच्यामध्ये काही प्रश्न नाही. तुमचाच मित्रपक्ष भाजप असल्या कारणाने भाजपबरोबर युती न करताना दोन्ही पक्ष ते शिंदेगड असो किंवा भाजप असो सोबळावरती निवडणूक लढवण्याचा निश्चय केला आहे, काय सांगता? नाही, पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता पालघर जिल्ह्यामध्ये बघितलं तर पालघर असेल, डहाणू असेल, वाडा असेल, जव्हार असेल, प्रत्येक ठिकाणी खालच्या लेवलला आम्हाला अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून आम्ही लोकल बॉडी असल्यामुळे प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. ह्या संधीचा आता लोकलमध्ये काय लोकसभा विधानसभा आपण एकत्र महायुतीमध्ये लढलो आहे, पण खालच्या बॉडीमध्ये प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. या माध्यमातून वरच्याच लेवलला बरं अंडरस्टँडिंग करून जिथे जिथे होत असेल तिथे प्रयत्न करावे. आता बघा आम्ही जव्हारमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आलो आहे, पुन्हा डहाणूमध्ये पण राष्ट्रवादी शिवसेना एकत्र आलो आहे. आता इथे पण प्रयत्न चालू आहेत. झाले तरी यातून 22 तारीखपर्यंत पाठीपुढे घ्यायचं आहे आणि जर जो येत त्याच्यामध्ये आपण सहकार्य करून एकत्र येऊन लढायची आमची तयारी आहे. समजा युती झाली आणि भाजपने नगराध्यक्ष पदाचा दावा ठेवला तर अशा परिस्थितीत आपण युती कराल? नाही, सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब किंवा अजित पवार साहेब हा जो निर्णय देतील तो आम्हाला सर्वांना बंधनकारकच आहे. पण आमच्या लेवलला तर आमचा प्रयत्न प्रत्येक पक्ष आपापला प्रयत्न करत असतो. त्या माध्यमातून आज सुरुवात झालेली आहे. पक्षात म्हणजे जुन्या नव्याचा वाद खूप चर्चेला जातो, तर या संदर्भामध्ये या निवडणुकीत जुने कार्यकर्ते नवीन कार्यकर्ते मिळून योग्य पद्धतीने निवडणूक लढली जाईल का? या बाबतीत 100% आमच्यामध्ये एकजूट आहे. आम्ही सर्व सदस्यांना, आमच्या सर्व पदाधिकारी, प्रकाश पाटील असेल, आमचे आमदार मोरे साहेब असतील, जिल्हा प्रमुख चव्हाण वसंत चव्हाण जे असेल, सांबरे साहेब असतील, आम्ही सर्व एकत्र बसून हा निर्णय घेतलेला आहे सन्माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून. आणि हे करत असताना जुना नवीन इथे वाद काही नाही. आता आपल्याला उमेदवार आपल्याला निवडून आला पाहिजे, या माध्यमातून आपण मैदानात उतरायचं, त्या माध्यमातून करतोय. आता तुमची चर्चा राष्ट्रवादी गटाची, पवार गट असं अजितदादा पवार असो तो शरद पवार गटात यांची चर्चा झाली आहे, नेमकं त्याच्यामधून काय? नाही, चर्चा चालू आहे. आता सन्माननीय पाटील साहेब, आमदार साहेब सगळे बसतील, संध्याकाळपर्यंत मार्ग काढू, उद्यापर्यंत संपवायचा प्रयत्न करू. झाली तर आपण ओके डन. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.